सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे बदलापूर येथे झालेल्या पोलिसांवरील दगडफेकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताकामी हजर असताना सायंकाळी 6 वाजता सोलापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली भुवनेश्वर ते मुंबई गाडी नंबर 11020 कोणार एक्सप्रेस ही सोलापूर रेल्वे स्टेशन येथे थांबून जात असताना नमूद गाडीच्या पाठीमागील जनरल बोगीत एक प्रवासी नामे मनोज कांबळे वय 32 राहणार करमाळा जिल्हा सोलापूर हा गाडीत चढत असताना त्याचा पाय घसरून खाली पडत असताना त्यास तात्काळ स्टेशनवर बंदोबस्ताकामी असलेले पोलीस अंमलदार यांनी लागलीच ओढून सुरक्षित बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले। सदरवेळी नमूद गाडीचे गार्ड यांनी घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ गाडीचा इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली, तरी सदर प्रवाशास बाहेर काढल्यानंतर पोलिसांचे त्याने आभार मानले। पुन्हा रेल्वे पोलिसांनी त्या प्रवाशास धीर देऊन रेल्वे गाडीत बसवून सुखरूप पाठवून दिले। सदरच्या मदतीमध्ये सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक MJ गुरव, पोलीस उपअधीक्षक संजय जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कांबळे, पोलीस हवालदार साबिर जगताप, पोलीस हवालदार परमेश्वर खरात, पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली सोलनकर यांनी नमूद प्रवाशाचे प्राण वाचवण्यात मोलाची कामगिरी केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।